तिशीनंतर पुरुषांचं आरोग्य चांगलं राहायला हवं असेल तर त्यांनी भेंडीचं पाणी अगदी अवश्य प्यायला पाहिजे. का तर मधुमेहावर हा नैसर्गिक उपाय आहे. भेंडीमध्ये आढळणारे जे फायबर्स असते त्याच्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्याचप्रमाणे पचनसंस्थेसाठी सुद्धा हा जेलसारखा जो घटक असतो भेंडीमधला तो आपल्या आतड्याला स्नेहन करतं, स्वेदन करतं असं म्हणूया, स्नेहकासारखं काम करतं. त्याच्यामुळे अपचन दूर होतं, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे भेंडीचं पाणी आपल्याला प्रतिकारशक्ती आपली वाढवतं, सर्दी खोकल्यापासून दूर ठेवतं, हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतं, कोलेस्ट्रॉल कमी करतं. त्याचप्रमाणे ब्लॉकेज होऊ देत नाही धमन्यांमध्ये आणि हार्ट अटॅकचा धोका टळतो. तसेच व्हिटॅमिन के असल्यामुळे आणि कॅल्शियम मॅग्नेशियम असल्यामुळे सुद्धा हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी याची खूप मदत होते. वृद्धिंगत वयामध्ये सुद्धा हाडाचे आजार टाळता येतात. ह्याच्यामध्ये या पाण्यामध्ये भेंडीच्या नैसर्गिक डिटॉक्सेशन करण्याचे उपाय आहेत. त्याच्यामुळे हे पाणी आपल्याला घाण पदार्थ जे आपल्या शरीरातले असतात ते बाहेर फेकण्यासाठी मदत करतात. वजन नियंत्रित ठेवतं. त्यामुळे भेंडीचं पाणी प्यायल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं, म्हणून भेंडीचं पाणी पिलं पाहिजे. ह्याची सोपी पद्धत म्हणजे 4-5 भेंडी कापून रात्री पाण्यात भिजवायचं आणि सकाळी गाळून ते पाणी रिकाम्या पोटी प्यायचं. आणि त्याचप्रमाणे थोड्या प्रमाणात सुरुवात करा आणि नंतर हळूहळू त्याचा सराव झाला की रोज घेत चला.